अंबरनाथ मध्ये जे आपलं शिव मंदिर आहे, जे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे, या शिव मंदिराचा कायापालट जो आजूबाजूचा परिसर आहे याचा कायापालट झाला पाहिजे या दृष्टिकोनातून जे आहे त्याच्या परिसराचा विकास आपण हाती घेतला। त्याच्यासाठी अगोदर जेव्हा नगरविकास मंत्री शिंदेसाहेब होते तेव्हा 15 कोटी रुपये मंजूर केले आणि आता ह्या शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला 16 तारखेला 16 फेब्रुवारीला आपल्या सरकारने नगरविकास विभागाच्या माध्यमाने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून 138 कोटीची मंजुरी जी आहे ही या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी दिली। जो मास्टर प्लॅन आपण तयार केला त्या मास्टर प्लॅनसाठी, आणि हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे, हे एक वेगळ्या स्थापत्यकलेचं एक वेगळा नमुना आहे आणि या अंबरनाथच्या प्रत्येकाच्या मनामधील एक वेगळी भावना जी आहे, एक श्रद्धास्थान म्हणून या अंबरनाथच्या शिवमंदिराकडे आपण पाहतो। आणि हे शिवमंदिर जे आहे हे याची प्रचिती जी आहे ती सगळीकडे झाली पाहिजे याच्या दृष्टिकोनातून आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल त्या ठिकाणी केला, सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी सुरू केलं। पण हे मंदिर जे आहे हे जागतिक कीर्तीचं व्हावं याच्यासाठी जे आहे ते फक्त महाराष्ट्रामधूनच नाही, भारतामधून किंबहुना बाहेरून देखील लोक जे आहेत हे शिवमंदिर जे आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी आले पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण काही वर्षापूर्वी या मंदिराचा सुशोभीकरणाचा प्रकल्प जो आहे तो हाती घेतला आणि हळूहळू जे आहे ते पैसे जे आहेत ते याच्यासाठी आपण शासनाकडे मागत राहिलो आणि या शासनाने आपल्याला तब्बल 138 कोटीची मंजुरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिली आहे। आणि अंबरनाथ नगर परिषदेने आणि सिओननी, मी सिओनचा या ठिकाणी खूप धन्यवाद व्यक्त करतो की जो पाठपुरावा त्यांनी केला, एक कमी वेळेमध्ये जे आहे हे आपल्याला या शिवमंदिरासाठी इतका मोठा फंड जो आहे तो निधी या ठिकाणी मिळाला। मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। मी आपल्याला या प्रेझेंटेशनच्या माध्यमाने हा पूर्ण विकास कसा असेल हे आपल्याला या ठिकाणी दाखवू इच्छितो। 7.5 एकर जागा जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही अंबरनाथची जे शिवमंदिरचं परिसर आहे, तर याच्यामध्ये जे आहे हे जर आपण पाहताय की बाजूला जी वालधुनी नदी आहे त्याचा आज कशा प्रकारे जे आहे नाल्यामध्ये रूपांतर झालंय, ते पुन्हा पुनर्जीवित जे आहे ही नदी आपण त्या ठिकाणी पूर्ण स्ट्रेच मध्ये जेवढी त्या मंदिराच्या परिसरामध्ये आहे ती पूर्ण पुनर्जीवित आपण करतोय। तिकडे पूर्ण परिसर जो असेल हा काळा पाषाणामध्ये जो आहे हा पूर्ण 7 एकरचा हा आपण करणार आहोत या ठिकाणी। ते डेव्हलपमेंट प्रवेशद्वार असा काही दिसेल या ठिकाणी, नंदी या ठिकाणी एंट्रन्सला आपण करतोय, पार्किंगची व्यवस्था असेल, एक्झिबिशन म्हणजे त्या ठिकाणी जे आहे या मंदिराचा इतिहास जो आहे हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे या अनुषंगाने जे आहे त्या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर जे आहे ते आपण त्या ठिकाणी करतोय, म्युझियम करतोय की त्या ठिकाणी या पूर्ण फक्त हे मंदिराचा परिसर नाही, आजूबाजूचा एक कल्याणला एक वेगळा जो आहे हा वारसा आहे, इतिहासाचा वारसा आहे। त्या पूर्ण कल्याण क्षेत्रामधील वेगवेगळे ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या देखील या ठिकाणी आपण त्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर या मंदिराचा इतिहास तो देखील आपण या ठिकाणी लोकांना दाखवणार आहोत। त्याचबरोबर हे भक्त निवास आहे की लांबून लोक येतील तर ते या ठिकाणी राहू शकतील। एम्फी थिएटर असेल, हे एम्फी थिएटर आपण या ठिकाणी करणार आहोत। हे सगळंच म्हणजे हा सगळ्या परिसराचा एक वेगळ्या प्रकारे कायापालट जो आहे हा आपण या ठिकाणी करणार आहोत। हे जे दिल्लीचं अक्षरधाम मंदिर आहे त्या ठिकाणी लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून अरुण कुमारजींनी काम केलेलं आहे, तेच आपलं काम जे आहे ते या ठिकाणी शिवमंदिरचं देखील करतायत। आणि या शिवमंदिरामध्ये एंटर केल्यानंतर पूर्ण इतिहास जो आहे हा शिवमंदिराचा जो आहे हा त्या ठिकाणी हा पूर्ण फक्त आपण डिझायनिंग करत नाही की चांगलं दिसणार, त्या ठिकाणी इतिहास जेव्हा आपण कैलास टेम्पलमध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, त्या ठिकाणी रामायण आहे, महाभारताचं मॅन्युस्क्रिप्ट त्या ठिकाणी केलेलं आहे, त्या ठिकाणी लोकांना त्याच्या प्रकारे जे आहे हा इतिहास सांगितला जातो। तसाच इतिहास जो आहे तो या ठिकाणी जे आहे त्या पूर्ण परिसरामधून जो आहे 12 ज्योतिर्लिंग असेल त्या 12 ज्योतिर्लिंगाचा देखील इतिहास जो आहे तो या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत। तर हे शिवमंदिरासाठी जे आहे हे 138 कोटी रुपये मंजूर आपल्याला झालेले आहेत। तर मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या या अंबरनाथच्या शिवमंदिरासाठी इतका मोठा निधी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे।